हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अधर्मामुळे धर्माची शिकवण. लाओत्से सांगतो की महान ताओचे विस्मरण होऊ लागले की मानवतेची आणि न्याय अन्यायाची शिकवण दिली जाऊ लागते. स्वाभाविक होत असलेली घटना आहे ही. एखादी गोष्ट विसरू लागला की त्याला त्याचे स्मरण करून दिले जाते. याचा अर्थ त्याच्याकडून ती गोष्ट स्मरणात ठेवून त्याप्रमाणे आचरण करावे अशी अपेक्षा असते. त्यापासून तो ढळू लागला की त्याला पुन्हा त्या मूळ जाग्यावर आणण्याचा प्रयत्न केला जातो. दुर्दैवाने मानव ताओला विसरू लागतो. ताओ तत्त्वज्ञानाला विसरतो. एवढेच नव्हे तर त्याविरुद्ध आचरण करू लागतो. जर सर्व काही सुरळीत असेल तर त्यासंबंधी काही सांगायची गरजच नाही. दररोज आंघोळ करा असे आपण कुटुंबियांना सांगत नाही, परंतु जर तसे कोणी करत नसेल तर त्याला तसे सांगितले जाते. जर सर्व काही छान असेल तर काही करायची आवश्यकता नसते. जर वाहतुकीच्या नियमांप्रमाणे वाहने जात असतील तर नियमाचा आणि त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न येतच नाही. परंतु जर डाव्या बाजूने वाहन चालवायचे असल्यास आम्ही उजव्या बाजूनेही ते चालवणार असा हट्ट असेल तर नियम आणि त्याची अंमलबजावणी करावी लागते. न्यायाने वर्तणूक होत नाही म्हणून अन्याय झाला ही भावना होते आणि मग न्यायाची स्थापना करावी लागते. धर्माप्रमाणे आचरण होत नाही म्हणून अधर्माची चाहूल लागते आणि मग धर्म म्हणजे काय यावर खल होतो. पुस्तके लिहिली जातात, शिकवण दिली जाते. हा एक उद्योगच होतो. मानव स्वाभाविक वर्तन करत होता, परंतु दुर्दैवाने त्याने आपला स्वभाव सोडला आणि त्यामुळे तो स्वभाव जागेवर आणण्यासाठी नियतीला, निसर्गाला उलथापालथ करावी लागते. भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, वादळे होतात. बेतालांना ताल धरायला लावावे लागते. ताओला सक्रिय व्हावे लागते. अकर्माला कर्म करावे लागते. अदृश्याला दृश्य व्हावे लागते. येथे येऊन धर्मसंस्थापनाचे कार्य करावे लागते. गीता सांगावी लागते. नित्यदिनी भौतिक ज्ञानाची नवनवीन दालने माहीत होत आहेत. शोध लागत आहेत. शोध लागला की लगेच त्याचा आपल्या भौतिक जीवनाला काय आणि कसा आणि किती उपयोग आहे हे चटकन लक्षात घेतले जाते. त्याचा उपयोग नित्य जीवनात आराम, चैन निर्माण करतो आणि मग असे शोध लावायला स्फूर्ती येते. मानव यातच रममाण होतो. त्याला भौतिक शोधकार्य करण्यात मौज येते. अहंकारयुक्त, प्रतिष्ठितही वाटते. येथेच मूलभूत स्वभावापासून ढळायला होते. या अशा भौतिक शोधांमुळे मूळ बोधाचा, आत्मबोधाचा विसर होतो. बाह्य भौतिक व्यवहार जोम धरतात. यात अध्यात्मही चपखलपणे विसावते. बाह्य पूजा, अर्चा, विधी, सोपस्कारांना महत्त्व येते. असे करणे म्हणजेच धर्म अशी समजूत होते. आत्मा आत अंतःकरणात विराम झाल्यासारखा होतो. त्याची आराधना होण्यासाठी ताओ तत्त्वज्ञान, गीता तत्त्वज्ञान नव्याने सांगावे लागते. वाढता वाढता वाढे. भौतिक वस्तू जगतात नित्यदिनी नित्य नूतन शोध लागत आहेत आणि त्यामुळे भौतिक ज्ञानाचे भांडार समृद्ध होत आहे. आंब्याच्या दिवसात आम्रफलांनी आम्रवृक्ष भारावून खाली वागतो. त्याला तो फलभार सहन होत नाही. तसेच आता होत आहे. वैद्यकशास्त्र, विज्ञानशास्त्र, व्यापारशास्त्र, स्थापत्यशास्त्र, विधिशास्त्र इत्यादीमध्ये इतके विविध नवनवीन पैलू उदयाला येत आहेत की हे सर्व एकाच व्यक्तीला झेपत नाहीत. पूर्वी एका डॉक्टरांना, शास्त्रज्ञांना, वाणिज्य विशारदांना, स्थापत्य विशारदांना, वकिलांना त्या त्या क्षेत्रातील उपलब्ध सर्व ज्ञान माहीत असायचे. आता प्रत्येक क्षेत्रात इतके ज्ञान विस्तारलेले आहे की एकाच व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेच्या बाहेर आहे. त्यामुळे एकाच क्षेत्रात विशिष्ट ज्ञान माहीत असलेले उपलब्ध होऊ लागले आहेत. प्रत्येक क्षेत्रात विशेष शाखा आणि उपशाखा निर्माण होऊन त्याप्रमाणे त्यांचे खास निष्णात उपलब्ध होत आहेत. यामुळे या भौतिकात वाढता वाढता वाढे असा पसारा होत आहे. नित्यदिनी आणखी आणखी विस्तार होत आहे.
याला खीळ कशी ती नाही, कारण आपण भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेपुढे या विस्ताराला मर्यादा घालू इच्छित नाही. आपण जेव्हा गाडी चालवायला शिकतो तेव्हा आपण सर्वप्रथम गाडी थांबवायची कशी ते शिकतो. ॲक्सिलरेटर, क्लच याआधी ब्रेकची माहिती करून घेतो, कारण गाडी पळू लागल्यावर ती थांबवता आली पाहिजे. गाडी पळवण्यापेक्षा ती थांबवणे जास्त महत्त्वाचे आहे. याचप्रमाणे आपण जेव्हा भौतिक वस्तू जगताचा नवनवीन उपभोग शोधतो आणि घेतो तेव्हा आपण त्याचे बंधन घालून घेतले पाहिजे. कोठे थांबायचे ते ठरवून तसे आचरण झाले पाहिजे. तर आणि तरच आपण रिपूंचा आस्वाद घ्यायच्या लायकीचे होऊ. रिपू जिंकायला अगोदर शिकले पाहिजे, परंतु दुर्दैवाने तसे होत नाही. मानव भौतिकाच्या भोगापवर्गतेत सतत रुतत जातो. त्याला थांबावे कोठे ते समजत नाही आणि कोणी सांगितले तरी तो थांबू इच्छित नाही. जोपर्यंत भौतिक भोगापवर्गता काबूत येत नाही तोपर्यंत ताओ तत्त्वज्ञान ज्ञानाच्या कप्प्यातच राहते. ते आचरणाच्या दालनात कधीही येत नाही. त्यामुळे ताओ हळूहळू विस्मृतीत जातो. मानवाला विवेक, तारतम्य, सारासार विचार राहत नाही. याचा परिणाम म्हणजे भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत मानवाकडून प्रमाद होऊ लागतात. मानव जसे वागायला नको तसे वागू लागतो. त्याची अमानुष अशी संभावना केली जाते. त्यामुळे त्याला मूलतः चांगले माहीत असलेले ताओ तत्त्वज्ञान पुन्हा समजावून द्यावे लागते. मानवतेची आणि न्याय अन्यायाची शिकवण द्यावी लागते. न्याय धर्म याची संस्थापना नव्याने करावी लागते. हे कार्य प्रभूचा आदेश म्हणून, त्याचे कार्य म्हणून करावे लागते. त्यासाठी अध्यात्म, सत्संग, योग साधना याचा प्रचार आणि प्रसार करावा लागतो. हरि ओम.